एक असं गाव जिथे लोकांना देव म्हणजे काय हेच माहिती नाही. ज्याने कोणी चमत्कार दाखवला ते लोक त्यालाच देव मानतात आणि पूजतात. चमत्कार करणारा प्रत्येक व्यक्ती हा देव असतो किंवा तो साधू असतो असं नाही. हीच गोष्ट आपल्याला या कथेतून समजणार आहे. संपूर्ण कथा आपण ऐकूयात, पण त्या अगोदर एक विनंती आहे. तुमच्यापैकी बरेच जण कथा बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत, तर कृपया तसं करू नका. जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला प्रेरणा मिळेल अजून चांगले व्हिडिओज बनवायला. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. सकाळची कोवळी किरणं डोंगराच्या कडांवरून खाली उतरत होती. मंद वारा झाडांच्या पानांना हलवत होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट संपूर्ण परिसरात पसरला होता. त्या शांत वातावरणात दोन संत चालत होते, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे निष्ठावान शिष्य कल्याण स्वामी. दोघांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यांत करुणा होती. त्यांच्या पावलांमध्ये घाई नव्हती, पण चालण्यात एक ध्येयदृढता नक्कीच होती. गावाच्या जवळ पोहोचताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. ढोल ताशांचा आवाज येत होता. लोकांची मोठी गर्दी एका जागी जमली होती. काहीजण आरत्या गात होते तर काहीजण फुलं वाहत होते. समर्थांनी क्षणभर थांबून ते दृश्य पाहिलं. कल्याणा, समर्थ हळू आवाजात म्हणाले, या गावात काहीतरी विचित्र चाललं आहे. दोघेही त्या गर्दीकडे गेले. तिथे एक तांत्रिक मोठ्या थाटात बसला होता. अंगावर विचित्र वस्त्र, गळ्यात हाडांच्या माळा, कपाळावर राख आणि डोळ्यांत अहंकार. गावातील लोक त्यांच्या पायांवर डोकं टेकवत होते. काहीजण त्याच्याकडे प्रसाद मागत होते. समर्थांनी एका वृद्ध माणसाला विचारले, बाबा, हे काय चाललं आहे? तुम्ही कोणाची पूजा करत आहात? वृद्धाने निरागसपणे उत्तर दिलं, महाराज, अहो ते आमचे देव आहेत. चला तुम्ही पण त्यांना नमस्कार करा. समर्थांनी विचारलं, देव? कशावरून ते तुमचे देव आहेत आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? तो म्हातारा म्हणाला, आम्हाला देव काय असतो ते माहीतच नाही, पण या तांत्रिकाने आम्हाला चमत्कार दाखवला, त्यामुळे हा नक्कीच देव असणार. समर्थांच्या चेहऱ्यावर करुणा उमटली. त्यांनी शांतपणे लोकांकडे पाहत सांगितलं, चमत्कार दाखवणारा प्रत्येकजण देव नसतो. खरा देव भक्तांच्या अंतःकरणात असतो. तो करुणेचा, सत्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवतो. समर्थांना आता समजले होते की जर आपण आपला देव यांना दिला नाही तर दुसरा बाहेरचा कोणीतरी येऊन त्याचा देव यांना देईल आणि आपला भोळा भाबडा समाज त्याच देवाची पूजा करेल. त्यामुळे समर्थांनी ठरवलं की त्या तांत्रिकाला चांगलाच धडा शिकवायचा व या गावात बल आणि बुद्धीच्या देवतेची स्थापना करायची. हे शब्द तांत्रिकाच्या कानावर पडले. तो संतापाने उठला. त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली. कोण आहे हा माझ्या भक्तांना भुलवणारा? तो गर्जला. तुम्ही माझ्या सामर्थ्याला कमी लेखता? आता तुम्हाला माझी शक्ती दाखवतो. त्याने मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. काही क्षणातच जमिनीवरून काळेभोर विषारी साप सरपटत समर्थांच्या दिशेने येऊ लागले. लोक भीतीने ओरडू लागले. काहीजण मागे पळाले, पण समर्थ मात्र शांत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नव्हती. त्यांनी हळूच कल्याण स्वामीकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. कल्याण स्वामींनी आपल्या झोळीतून सकाळच्या पूजेसाठी आणलेले एक सुंदर फूल काढलं. त्यांनी ते सापांवर अलगद टाकलं आणि आश्चर्य, जिथे साप होते तिथे आता रंगीबेरंगी सुंदर मोर उभे राहिले. ते मोर समर्थांच्या पायाजवळ येऊन नाचू लागले. गावकरी स्तब्ध झाले. काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हा खरा चमत्कार आहे, कोणीतरी म्हणालं. तांत्रिकाचा राग आता उफाळून आला. हे काहीच नाही, तो ओरडला. आता बघा माझी खरी ताकद. त्याने पुन्हा मंत्रोच्चार सुरू केला. अचानक समर्थ आणि कल्याण स्वामी यांच्या भोवती आगीचं रिंगण तयार झालं. ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या. लोक घाबरून मागे सरकले, पण समर्थ पुढे झाले. ते त्या ज्वाळांमध्येच शांतपणे उभे राहिले. आतापर्यंत ज्वाळांच्या जागी फुलांचा सडा पडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणखी वाढलं होतं. ते लोकांकडे पाहत म्हणाले, भिवू नका. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कोणतीही आग जाळू शकत नाही. हा तांत्रिक ढोंगी आहे. तो तुमच्या अज्ञानाचा फायदा घेत आहे. त्यानंतर समर्थांनी तांत्रिकाकडे वळून कठोर आवाजात सांगितलं, अजून वेळ आहे, इथून निघून जा.
नाहीतर तुझ्या कर्माची फळं तुलाच भोगावी लागतील. समर्थांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने आणि निर्भय शब्दांनी तसेच त्यांनी दाखवलेल्या या चमत्काराने तांत्रिकाची हिंमत तुटली. त्याचा चेहरा फिक्कट पडला. काही क्षणांतच तो तिथून पळून गेला. गावात आनंदाची लाट पसरली. गावातील सर्व लोकांनी समर्थांचा जय जयकार केला. लोक समर्थांच्या पायावर पडले. महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही अज्ञानामुळे त्या ढोंगी माणसाची पूजा करत होतो. ते म्हणाले, आता खरा देव कसा असतो आणि त्याचं काय ज्ञान आहे ते तुम्हीच आम्हाला द्या. समर्थांनी प्रेमाने त्यांना उचललं. अज्ञान दूर झालं की देव स्वतः प्रगट होतो. आता तुम्ही श्रीराम आणि मारुतीची भक्ती करा, समर्थांनी सांगितलं. त्या दिवशी समर्थ रामदास आणि कल्याण स्वामींनी गावाच्या कडेला एका मोठ्या झाडाखाली हनुमानाची मूर्ती स्थापन केली. मंत्रोच्चार आणि भजनाच्या स्वरांनी वातावरण पवित्र झालं. गावातील लोक आता रोज त्या मंदिरात जाऊन हनुमानाची आरती करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि समाधान दिसू लागलं. तसेच कल्याणस्वामी समर्थ आणि त्यांचे शिष्य अधूनमधून इथे येऊन गावातील लोकांना देवधर्म याबद्दल प्रवचन सत्संग सांगू लागले. समर्थ आणि कल्याणस्वामी पुढच्या प्रवासाला निघाले. मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं, गावात आता भीती नव्हती, अंधश्रद्धा नव्हती, फक्त श्रद्धा आणि भक्ती होती. आणि त्या शांत वातावरणात फक्त एकच आवाज घुमत होता, जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्ही पण समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असे नक्की लिहा व या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलची मेंबरशिप ही तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.